धरणाची उंची वाढवण्यासाठी जललवादानं परवानगी दिलेली आहे आणि अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाहीये। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने संसदेत हे उत्तर खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी फेरविचार केला जावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केलेली होती आणि याच प्रश्नाचं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या सहीनं देण्यात आलंय। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास जललवादानं मान्यता दिली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कोणताच विरोध असलेला पाहायला मिळत नाहीये, कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषय येत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। काय नेमकं म्हटलेलं आहे मंत्रालयानं? या संदर्भात जे लेखी उत्तर मंत्रालयाकडून पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात काही प्रस्ताव आहे का याचा एक प्रश्न होता। त्याच्यानंतर या संदर्भात कोणत्या राज्याने जर प्रस्ताव असेल तर कोणत्या राज्याने या संदर्भामध्ये विरोध केला होता का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता। आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये CR पाटील हे जे जल मंत्री आहेत देशाचे, त्यांनी या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर सादर केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचा जे मंत्रालय आहे त्याचं एक जल बोर्ड असतं, त्या जल लवादाने या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि जल बोर्डाने जर परवानगी दिलेली असेल तर या संदर्भात समिती नेमण्याचा काही प्रश्नही येत नाही। आणि विशेष बाब म्हणजे या संदर्भात जे कृष्णा खोरे आहे त्या कृष्णा खोऱ्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर कर्नाटक आहे, हे राज्य येतात। त्या राज्यापैकी कोणत्याच राज्याने विरोध केलेला नाहीये, त्यामुळं या संदर्भामध्ये प्रश्नच येत नाही की याचा फेरविचार करण्याचा। एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेणं अपेक्षित होतं। आता या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका का घेतली नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने आहे। आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर सांगली आणि कोल्हापूर या भागातील लोकांचा जीव जो आहे तो अक्षरशः टांगणीला लागतो। शेतकऱ्यांची पिकं तर जातात, घरं उद्ध्वस्त होतात आणि आपण जो पूर आहे 2016 आणि 2019 आल्यानंतर पूर्ण शहर पाणी खाली जाताना आपण पाहिलं होतं। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट जर कर्नाटक सरकार घालत असेल तर या संदर्भात महाराष्ट्र सरकारने भूमिका घेणं गरजेचं आहे। आणि हजारो हेक्टर शेती महाराष्ट्रातील जी सुपीक क्षेत्र आहे महाराष्ट्राचं ते पाण्याखाली जाणार आहे। तर या सगळ्या दृष्टिकोनातून ही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेणं अपेक्षित होतं। आणि या संदर्भात खासदार विशाल पाटील यांनी प्रश्न विचारला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, मात्र जलशक्ती मंत्रालयाच्या जललवादाने याला उत्तर दिलेलं आहे। त्यावरती CR पाटील हे जलमंत्री आहेत त्यांची सही देखील असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उंची वाढवण्याच्या विरोधात प्रस्ताव सादर केलेला नसल्याचे समोर आल्यानं एक संतप्तची भावना आहे। सरकार यावरती नक्कीच उत्तर देईल, मात्र सध्या जी माहिती मिळते आहे की अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा घाट जो कर्नाटक सरकारने घातलेला आहे त्यामध्ये साधारण 5 मीटर उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बांधापर्यंत येईल असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या भागामधील पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर आणि सांगलीचं टेन्शन मात्र वाढणार आहे। शिवाजी, माहिती घेतल्यावर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी जललवादानं परवानगी दिली आहे। शिवाजी, धन्यवाद। राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न करतात आणि म्हणून हा प्रश्न विचारल्यावर आम्हाला अपेक्षित होतं की कदाचित महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल तक्रारी नोंदवल्या असतील। स्वतः त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून उत्तर येते की अशी कुठलीही तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही। आता कधी नोंदवली नाही, निकाल लागल्यानंतर त्यांचं म्हणणं लवादाचा निर्णय झालेला आहे। लवादाचा निर्णय झाल्यावर तक्रार लवादाचा निर्णय उंची वाढवायला मान्यता दिल्यानंतरचा विषय लवादाचा निर्णय झाल्यानंतर कुणी तक्रार केलेली नाही आणि आता आपण म्हणतो ते बंद करते। कर्नाटकमध्ये आम्हाला लवादाचा निर्णय आहे, कुणा तक्रार नाही म्हणून आम्ही वाढवतो। तर सांगली आणि कोल्हापूरचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूरचं टेन्शन वाढणार आहे, मात्र उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा सध्या विरोध नाही आहे।